हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथं बघा मी अस्तर घेतलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं मागे हुकांचा जो प्रिन्सेस कट ब्लाउज असतो 34 साईजचा त्याची कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर पहा मी अस्तर जे आहे ते या पद्धतीने ठेवलेलं आहे, म्हणजे ओपन साईड माझ्या साईडने आहे। कारण बघा पाठीमागच्या भागाला हुक असतात, त्यासाठी मग तो ओपन असतो आणि पुढचा जो पार्ट असतो आपला तर तो बंद असतो। त्यासाठी या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे। आता बघा अस्तर जे आहे त्याला मी खालून एक टीप टाकून घेतली, म्हणजे पाव इंचची टीप आहे आणि अस्तर सुद्धा खालीवर होतं। त्यासाठी मी या पद्धतीने इथं व्यवस्थित एक सरळ अशी लाईन आखून घेतली खडूने। त्याच्यानंतर बघा ब्लाऊजची उंची टाकायची आहे आपल्याला। तर इथे आपण पाठीमागचा पार्ट सर्वात पहिले काढूया। तर इथे बघा उंची टाकलेली 15 इंच, त्याच्यानंतर 5.5 इंच शोल्डर घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चेक करून घ्यायचं। आता आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर मुंडा इथं मी 5.5च घेतलेला आहे, तर तुम्ही इथं 5.25 सुद्धा इथं घेऊ शकता। ते सुद्धा चेक केलं, त्याच्यानंतर इथे सरळ अशी लाईन आखून घ्यायची, म्हणजे मुंडा जो आहे तो आणि शोल्डर आहे ते जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच इथं मी मार्जिन घेतलेलं आहे। असं करून इथं आपला टोटल 10 इंच इथे छातीची घडी तयार होते। तर पहा इथं खालच्या साईडला सुद्धा 10 इंच वरती मार्किंग करायची, कारण आपण पाठीमागे सुद्धा टक्स घेत असतो। त्यासाठी जेवढं आपण छातीची घडी वरती घेतली तेवढीच खालच्या साईडला घ्यायची आहे आणि या पद्धतीने दोघं पॉइंट आहे ते जोडून घ्यायचे आहे। तर कोणत्याही साईजचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना याच पद्धतीने पॅटर्न जे आहे ते काढायचे आहे। आता 1.5 इंच वरती इथं मार्जिंगचं तिथं मी एक मार्किंग करून घेतलं। पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि या पद्धतीने आपल्याला जिथे आपण छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर हे पहा, हे लक्षात ठेवायचं, तिथपर्यंत आपला आकार जो आहे तो यायला पाहिजे, कारण पुढे आपण ब्लाऊजची जी मार्किंग असते, आपलं मार्जिंग असते, तर ती ॲड केलेली आहे आणि फिटिंगची लाईन आपली तिथूनच येते त्यासाठी। तर हे लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे। तर हे बघा मार्किंग केलेलं होतं, सर्वात पहिले मी ते कट करून घेतलं। आता आपल्याला हा जो पार्ट आपण घेतलेला आहे, पाठीमागचा पार्ट आपण कट केला त्याला ठेवायचा आहे आणि पुढचा जो पार्ट आहे आपला त्याची कटिंग करूया आपण। तर सर्वात पहिले बघा, सर्वात पहिली स्टेप आपली बघा पुढचं पार्ट कटिंग करताना, तर पुढच्या पाठीमागच्या पार्टपेक्षा पुढचा जो पार्ट असतो आपला तर तो 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो। त्यासाठी सर्वात पहिले बघा मी खालून 1 इंचावरती मार्किंग केलं आणि सरळ अशी लाईन आखून घेतली। तर हा झाला आपला सर्वात महत्त्वाचा, म्हणजे पहिला पॉइंट आहे आपला, तर हा लक्षात असू द्या। तर इथं बघा 1 इंचावरती मार्किंग केली खालून आणि एक्स्ट्राची जी लाईन आखलेली होती बघा आपण पाठीमागच्या हुकासाठी आपण एक्स्ट्रा लाईन आखलेली आहे ती घेते, तिला सोडून आपण इथं पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवलेला आहे। आणि दुसरी स्टेप बघा, जशी आपण इथं पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे जसा तसा सेम आपल्याला इथं आखून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायची त्याची। तर हे पहा इथं मार्किंग करून झाली माझी। तर ही झाली दुसरी स्टेप। आता तिसरी स्टेप बघा, मुंडा आहे तो मोजून आपल्याला व्यवस्थित असं इथे मार्किंग करून मुंडा काढायचा आहे। तर कारण आपण पाठीमागच्या मुंड्याचा इथं आकार दिलेला आहे आणि पुढचा जो मुंडा आहे त्याचा आकार आपला बाकी आहे त्यासाठी। तर ही झाली आपली तिसरी स्टेप। तर पुढचा जो मुंडा आहे तो आपण इथं 1 इंचावरती घेतो, तर त्याला सुद्धा व्यवस्थित असा आकार द्यायचा। आणि चौथी स्टेप बघा, जो पाठीमागचा मुंड्याचा आपण आकार दिलेला होता तो इथं क्रॉस मारायचा, म्हणजे कटिंग करताना आपल्या लक्षात राहील। आता इथं बघा पुढचा जो गळा आहे तो डीप आहे, मग मी इथं 7 इंच पुढचा गळा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा इथं गळा घेऊ शकता आणि 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आणि या पद्धतीने गळ्याची गळा काढण्यासाठी सिंपल असा बॉक्स तयार करून घ्यायचा। आणि बघा पुढचा जो गळा आहे तर तो कस्टमरने मला गोल गळा सांगितलेला होता, त्यासाठी मी इथं गोल आकार दिलेला आहे, तुम्ही आवडीनुसार इथं गळा घेऊ शकता। आता उभा टक्स इथं 11 इंच घेतलेला आहे हाईटनुसार, तर 15 इंच उंची ब्लाऊजची घेतली होती आपण, त्यासाठी 11 इंच इथं मी टक्स घेतलेला आहे। आणि आडवा जो टक्स आहे तर तो इथं 4.25 इंच घेतलेला आहे। तर 34 साईजसाठी आडवा टक्स आहे तो म्हणजे हाईट कमी जास्त असेल तरी सुद्धा तुम्ही इथं 4.25 इंच घ्यायचा आहे। आता इथं बघा 2 इंचची आपल्याला 3 मार्किंग करायची आहे। तर 4.25 इंच जिथं आपण मोजलं होतं तिथून आडवं मोजायचं आहे 2 इंच आणि तिथूनच वरती उभं सुद्धा 2 इंच मोजायचं आहे। आता फिटिंगच्या साईडने 2 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा मुंड्याच्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे। तर ते 1 इंच जे घेतलेलं आहे ते तर
सर्व साईजसाठी एकच आहे ते माप, म्हणजे 1 इंचच घ्यायचं आहे तिथं. फक्त आपलं जो उभा टक्स आहे तो आणि आडवा टक्स इथं त्याच्यात माप जे आहे ते आपले बदलत असतं. त्याच्यानंतर बघा सिंपल असा आपल्याला प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. तर पाहू शकता इथं या पद्धतीने मी आकार देऊन दिला. त्याच्यानंतर पाठीमागचा जो आपला उंची घेतली होती तर ती आणि पुढची जी आहे ती उंची सारखी यावी यासाठी इथं बघा या पद्धतीने तिरकस अशा लाईन आखून घ्यायच्या, म्हणजे कटिंग करताना आपल्याला व्यवस्थित आपला ब्लाऊज जो आहे तो कटिंग व्हावा आणि शिवताना पुढचा आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो सारखा यावा यासाठी या पद्धतीने मार्किंग करायची आहे. आता बघा इथं पुढचा जो मुंड्याचा आकार दिसतोय तो सर्वात पहिले कट करायचा, जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते आहे तसं. तर बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर बघा पाठीमागच्या जी उंची होती तिथून मी इथं या पद्धतीने कट केलं. पुढे बघा आपले टक्स राहणार नाही त्यासाठी या पद्धतीने अर्धा इंच मी कट करून घेतलेलं आहे. आता आपण एक्स्ट्राचं जे इथं पफ येण्यासाठी 2 इंचाची मार्किंग केलेली आहे ती सर्वात पहिले कट करायची आणि या पद्धतीने प्रिन्सेस आहे तो पुढचा जो पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने कटिंग करायचा आहे. आणि गळा आहे तो मी तसा राहू दिला आहे, कारण आपल्याला तो गळा आहे तो छापून नंतर कट करायचा आहे त्यासाठी. आता इथं बघा बाहीची कटिंग पाहूया आपण. तर सर्वात पहिले अस्तर बघा व्यवस्थित जसं आहे तसं व्यवस्थित ठेवायचं. हे बघा या पद्धतीने 4 पदरी घडी करायची आहे. आता व्यवस्थित मोजायचं आहे. आपली छातीची घडी बघा 10 इंच आली होती, तर बाहीची घडी आपल्याला 9 इंच घ्यायची. तर कोणत्याही ब्लाऊजचं तुम्ही बाही कटिंग करत असाल तर जेवढी घडी तुम्ही घेतली असेल त्याच्यात तुम्ही 1 इंच मायनस करायचं आणि त्याच्यानंतर बाहीची इथं घडी टाकायची आहे. आता इथं बघा बाही लांबी मी इथं 4.5 इंच घेतलेली आहे. तर दोघं साईडने आपण या पद्धतीने मोजून घेऊया आणि सरळ अशी लाईन आखून घेऊया, म्हणजे बाहीसाठी आपण बॉक्स तयार करूया या पद्धतीने. आता बघा जो मुंड्याचा आकार आहे तो देण्यासाठी, म्हणजे बाहीला आकार देण्यासाठी 2 इंच वरून बघा मी 2.5 इंचावरती मार्किंग केली. त्याच्यानंतर आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आणि तिरकस लाईन आखायची आहे आणि 3 इथं मार्किंग करायची आहे 1.5 इंचाचे आपल्याला या पद्धतीने बघा. आणि अर्धा इंच पहिला जो पॉईंट आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने. आणि खूप सोपी पद्धत आहे बघा बाहीची. या पद्धतीने आकार द्यायचा आणि व्यवस्थित असं म्हणजे अंदाजे आपण आकार न देता या पद्धतीने बाही जर कट केली तर आपल्याला बाही जोडताना कमी पडत नाही. तर खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची. तर या पद्धतीने बघा आता सर्वात पहिले जो पुढचा जो मुंड्याचा आपण आकार दिलेला आहे तो अगोदर कट करायचा. तर हे पहा या पद्धतीने खालच्या साईडला दंडगीर घेतलं आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे, कारण आपण ब्लाऊज कटिंग करताना सुद्धा 1.5 इंच मार्जिन घेतलं होतं त्यासाठी. आता बघा बाही ओपन करायची आणि पुढचा मुंड्याचा आकार कट करायचा आहे. तर आता हे सर्व जे पॅटर्न आहे तर ते ठेवून आपल्याला इथं कापडावरती मेन कापडावरती ठेवायचे आहे आणि ब्लाऊजची कटिंग करूया. तर इथं बघा लेस दिलेली आहे टिकली वर्कची, म्हणजे आपण जी शिलाई मारलेली असते तशी नाही आहे ती, म्हणजे टिकली आहे ती डायरेक्ट छापलेली आहे कापडावरती. तर त्यासाठी बघा मी या पद्धतीने जसा कापड आहे तसा सेम ठेवून घेतला. सर्वात पहिले आपण बाहीची कटिंग करून घेऊया, मग पुढचे पार्ट आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. तर पहा इथं या पद्धतीने ठेवली बाही बघा मी. आता दोघं साईडने बाहीला सुद्धा जॉईंट द्यावा लागणार आहे. तर बाहीला अस्तर जोडल्यानंतर मी जॉईंट देते. तर बाहीला जॉईंट कसा द्यायचा त्याचासुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता बघा कापड आहे ते व्यवस्थित करायचं. तर हे पहा या पद्धतीने, म्हणजे दोघं टोक आहे ते व्यवस्थित एकमेकांवरती व्यवस्थित ठेवायचे आहे. तर पाहू शकता इथं. आणि पुढचा पार्ट आपला बंद राहणार आहे, त्यासाठी बघा कापडची बंद बाजू असते मेन कापडाची. अस्तर जसं आपण बंद बाजूकडून कट केलं पुढचा पार्ट आहे तो, तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला अस्तरसुद्धा बंद बाजूकडून कट करायचं आहे. तर जिथे बघा बंद साईड असेल कापडाची तिथून आपल्याला पुढचा जो पार्ट आहे गळ्याचा तर तो ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवायचा, हा सर्वात इम्पॉर्टंट आहे पॉईंट आहे, तर तो सर्वात महत्त्वाचा आहे. तर तो लक्षात ठेवायचा. आणि तर काय होईल की पुढे आपल्याला ओपन साईड होऊन जाईल आणि मागेसुद्धा ओपन राहील. त्याच्यानंतर बघा पुढची जी पिन्सेसची इथं कटोरी आहे ती इथं मी ठेवली आणि बघा इथं अर्धा इंचाची मार्जिन सोडून अस्तर आहे ते कापडावरती ठेवून आपल्याला कट करायचे आहे. म्हणजे सर्व पार्ट आहे ते याच पद्धतीने कटिंग करायचे आहे.
आता इथे कापडाची बघा बंद बाजू आहे, त्याच्या साईडने मी पाठीमागचा जो पार्ट होता तो ठेवलेला आहे. म्हणजे आपल्या पाठीमागे ओपन राहणार आहे आणि पुढे आहे तो ब्लाऊज बंद राहणार आहे. तर या पद्धतीने बघा सर्व पार्ट मी व्यवस्थित ठेवलेले आहे आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून कटिंग करून घेतलेले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.